पुढचा विचार न करता हे योग्यच काम करतील हा विश्वास असल्यामुळं त्यांनी महाराष्ट्रात मीच नाही तर अनेकांना अशी मदत केलेली आहे. असे काम करण्याच्या ज्या पद्धती त्यांच्या आहेत त्या पद्धतीमध्ये धडकपणा होता आणि जो धडाडीचा काम करण्याची त्यांची पद्धत होती ती अनेक प्रसंगात पुढाली. पण सगळं करून आपल्या भागाला विसरायचं नाही आणि गत कधी सोडायचे नाही हे मी पतंगराव कदम साहेबांच्याकडून शिकलो. कायमचे म्हणायचे जयंत, मला आता ते खाजगीतले शब्द वापरणे योग्य नाही पण इतक्या जोरात सांगायचे की आम्ही तिघही मंत्रिमंडळात होतो आणि दोघंही माननीय माजी मुख्यमंत्री दोघंही इथं बसलेले आहेत आणि विलासराव देशमुख साहेब या तिघांच्या काळात आम्ही तिघही एकाच मंत्रिमंडळात असायचो. दुष्काळ आला, दुष्काळात पाणी योजनांना चालू करायचं. आता सांगायला हरकत नाही दोन्ही आमचे ज्येष्ठ सहकारी आज नाही आहेत पण मंत्रिमंडळाच्या आधी फोन करून मी असं बोलतो तू असं बोल, तू जयंत अर्थमंत्री आहेस तू लगेच हो म्हण, म्हणजे मुख्यमंत्री काय बोलणार नाही, तू लय वेळ लावू नकोस असं ठरायचं. आणि एकदा असंच झालं आणि मला वेळ झाला मी शेजारच्या मंत्र्यांशी बोलत होतो. ए जयंत कळत नाही काय की लगेच हो साहेब साहेब सांगण्याचा मतलब आता की अतिशय मोकळा, एवढ्या मोकळ्या मनाचा माणूस मित्रांनो मिळणं नाही होणं नाही आणि म्हणून कदम साहेबांचं एकदा इकडं दुष्काळ पडलेला सगळीकडं टाकारी टेंबू म्हैसाळची कामं होती बंद पडलेली, बॅकलॉगचा प्रश्न होता त्यामुळे पैसे देणं अवघड होतं. राज्यपाल महोदयांच्याकडं 2, 3, 4 वेळा बऱ्याच वेळेला गेल्यानंतर राज्यपाल दौऱ्याला तयार झाले आणि हेलिकॉप्टरमध्ये बसलो. फजल होते राज्यपाल, फजल समोर साहेब आणि मी. फजलने हेलिकॉप्टरच्या पायलटला सांगितलं रुको 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 चालू मत करू. आम्हाला दोघांकडे बोलले अब नाही जा सकते. म्हटलं क्यों? राजभवनात हेलिकॉप्टरमध्ये बसलेत बरं का, हेलिकॉप्टरमध्ये म्हणतात अब नाही जा सकते. क्यों क्या हुआ सर? असे खिशातनं त्याच्यात पडो म्हटलं. आता त्यांचं नाव सांगत नाही, विरोधी पक्षातले नेते होते. त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलेलं की हे जयंत पाटील पतंगराव कदम साहेब तुम्हाला घेऊन चाललेले आहेत, हे दुष्काळ बघायला नाही तर त्यांच्या योजनांसाठी पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला घेऊन चाललेले आहेत, त्यामुळे तुम्ही या दौऱ्यावर जाऊ नये असं पत्र होतं. हिंदी सध्या जाय मला म्हणले हे बघ केलाच घोटाळा. थांबा म्हणतं साहेब जरा गोड बोलू. तो सर अभी हेलीकॉप्टर में बैठे हैं, अब थोड़ा ही एक 15-20 मिनट में हम पुणे में उतरेंगे, जेजुरी में जाना है. देखो ये खत है, ये विपक्ष का खत है, मैं नहीं आ सकता. विमानात बसून सर साहेब म्हटले देखो सर जाना ही है, अभी जाना ही पड़ता है, चलो हे दरवाजा बंद करो. राष्ट्रपतीला काय बोलता झालं नाही. मी आपला सिस्टमॅटिक समजायला सांगितलं ते ऐकत नाही म्हटल्यावर ही जी धडाडी आहे ना हे पुन्हा दुसऱ्यात येणं शक्य नाही. आमच्या सगळ्यांपेक्षा ते वेगळे होते असा मला माहिती. आज त्यांची उमेद फार मोठी जाणवते. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या 8 खाती सांभाळली. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याचं त्यांची कर्तबगारी तेवढी मोठी होती याच्यात आमच्या कुणातही शंका नव्हती. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कदम साहेब व्हावे अशी भावना आपल्या भागातल्या सगळ्यांची होती. त्यांची कर्तबगारी, त्यांचा वकूफ आणि त्यांची काम करायची जी पद्धत होती. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं बाळासाहेब देसाई बघा अशा असायचे, एवढ्या जोरात बोलायचे. कदम साहेबही त्याच तत्वानं त्याच स्टाईलने काम करत होते आणि म्हणून भारतीय विद्यापीठाचं
एक मोठं ज्ञान मंदिर भारतात दुसऱ्या कोणी उभं केलं नाही, तर या सामान्य 67च्या शेतकऱ्याच्या मुलांनी उभं केलं. हा त्यांचा सगळ्यात मोठा गुण. सुदैवाने आज विश्वजित कदम अतिशय उत्तमपणाने या सगळ्याच व्यवस्थेचं नेतृत्व करत आहेत. या ठिकाणी स्मारक उभं राहत आहे. मार्च महिन्यात त्यांचा उद्घाटनाचा मनोदय आहे आणि अतिशय उत्तम स्मारक. अनेक नेत्यांची स्मारकं आम्ही पाहिली, पण एवढं सुंदर विश्वजित कदम स्मारक आम्ही दुसऱ्या कुठल्याही नेत्याचं पाहिलं. कदाचित तुमच्या 2-3 महिन्यानंतर इथं एक तीर्थक्षेत्र आहे का काय असा नव्या पिढीला नक्की विश्वास निर्माण होईल असा मला विश्वास आहे. आज ताकारी, टेंबू, म्हैसाळ हे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यातही डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा पाठपुरावा, वाद घालण्याची त्यांची शक्ती का नाही मिळत म्हणून आग्रहानं. आता पैसे मिळणं सोपं आहे, पण ज्यावेळी बॅकलॉगचा विलीड होता, विदर्भाचा बॅकलॉग होता, मराठवाड्याचा बॅकलॉग होता, त्यावेळी आपल्या सगळ्या भागासाठी भांडण्याचं, लढण्याचं, मंत्रिमंडळातली आपली शक्ती आणि आपलं स्थान त्यासाठी वापरण्याचा हट्ट करणं हे पतंगराव कदम साहेबांना सहजगत्या त्यांच्या प्रयत्नाने हे सगळे या सगळ्या व्यवस्था उभ्या राहिल्या. सहकारी साखर कारखाना देखील आता मोहनराव दादांचा कारखाना आता एवढा चांगला सुंदर चाललेला आहे की आसपासच्या कुठल्याही कारखान्यापेक्षा चांगली आर्थिक क्षमता मोहनराव दादांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या कारखान्याची आहे. आणि जे करायचं ते उत्तम करायचं आणि अतिशय उत्तमपणाने या सगळ्यासाठी आपण प्रयत्न करायचा. हा त्यांचा आदर्श त्यांच्या बंधूंनी देखील चालवला आहे. प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव कदम साहेब इथं बसलेले आहेत. इतके नम्र आहेत पण कर्तबगारी प्रचंड मोठी. सगळी व्यवस्था उभा करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं आणि आज आपल्या सर्वांच्या समोर ही व्यवस्था निर्माण झाली. माणसं मित्रांनो सहजासहजी तयार होत नाही. निर्माण झालेल्या माणसाला संपवण्यासाठी बरेच लोक नेहमीच प्रयत्न करत असतात. जेव्हा एखाद्यावर जास्त टीका व्हायला लागते, जास्त त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ओळखायचं की हाच मूळ माणूस आहे की ज्याच्यामुळं आपल्या प्रगतीची दिशा आपल्याला मिळू शकते. आणि म्हणून या परिसरातल्या सगळ्यांनी विश्वजित कदम यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पाहिजे अशी माझी आपणा सगळ्यांना मुद्दामून विनंती आहे. आपल्या सगळ्यांना एकच विश्वास देतो की आपण एकत्रित असलो तर जगातली कुठलीही ताकद आपल्याला पराभूत करू शकत नाही. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी एका विचाराने, एक दिलाने आजच्या देशातल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एकसंघपणाने काम करण्याची गरज आहे. आज मला या ठिकाणी आपण सगळ्यांनी बोलवलं. मी आपल्या सगळ्यांचे आणि खास करून विश्वजित कदम यांचे मनपूर्वक आभार मानतो. बोलण्यासारखे विषय बरेच होते पण वेळ बराच झाला आहे. पवार साहेबांनी सकाळी 12 वाजल्यापासून मुंबईत 10 वाजल्यापासूनच होतं, पण विश्वजितचे शब्द त्यांच्या कानावर घातल्यावर मला ते म्हणते बरं ठीक आहे 12 वाजेपर्यंत ये. त्यामुळे मी थोडंसा पुढं जाणार आहे. आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आदरणीय शिंदे साहेबां आणि पृथ्वीराज बाबा यांचेही दिलगिरी व्यक्त करतो की आपण असताना आधी जाणं हे प्रोटोकॉलला धरून नाही.